नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. काय झालं अरे स्वागत केलं ना, आता तू बोल ना, काय कुठे चाललोय? गाडी चालवतोय मी. आता आम्ही चाललो, उद्या दिवाळी आहे आणि अचानक काल मला सुचलं की आपण केस कलर करूया. आणि यश मला बोलत होता की हा चांगलं वाटेल. मला खूप टाइम पासून हे डोक्यात विचार होता, पण विचार केला तर दिवाळी येते तर करून टाकूया. पटकन आम्हाला मेसेज केला रात्री की अरे फ्री आहे का, अपॉइंटमेंट मिळेल का वगैरे वगैरे. आणि ती बोलली की हो आहे, दुपारी या. आणि फायनली मी 1.5 वर्षानंतर, करेक्ट, 1.5 वर्षानंतर होती मी. हा, तर 1.5 वर्ष झाले मी माझ्या केसांना काही कलर केले नाही. आणि मला ना केसांच्या बाबतीत मी खूप अशी प्रोटेक्टिव्ह आहे. मी काहीच करत नाही. मी नाही ड्रायर यूज करत, काय नाही. बघा, कधी गरज पडली कीच यूज करते, नाही हीट यूज करत. आणि कलरिंग करायच्या आधी म्हणून मी भरपूर विचार करते. सो हा आहे माझा 3रा कलर आणि सलॉन मध्ये जाऊन 2रा, सेकंड टाइम. तर बघूया हा कसं होतंय. काय वाटतं तुला, काय बोलायचंय? मला वाटलं चांगलंच होणार आहे, कारण ती चांगले केस कापते, चांगले कलर करते, स्पा पण चांगलं करते. आपण कलर करणार, सॉरी मी कापणार आहे, गप्प कलर बिलर नाही करणार आहे. माझं बघून करू नकोस. नाही नाही, तुझे करूया नाही, असे तुरे गोल्डन करूया ना. हा चालेल. हा चालेल, डन. तर आधी आम्ही ऍज युजल आता मुलुंडला जातोच आहोत. तर आम्ही जाणार आहोत बनाना लीफ मध्ये खायला. तिचं सलॉन मुलुंड मध्ये आहे. येस, बनाना लीफ मध्ये पहिले खायला जाणार, खाणार आणि मग तिकडे जाऊन झोपणार. माहिती नाही कारण किती वेळ लागेल काय ते तुम्हाला दाखवतो आम्ही कसे वाटतात माझे केस. आणि प्लीज सगळ्यांनी चांगलंच बोला, नाही तर मी विचार करत बसेन की कारण की ह्याला घेऊन मला आता तो कलर निघेपर्यंत मला विचार म्हणजे घेऊन फिरायचंय. चांगलं बोल. चुकून मी फ्रंट कॅम चालू केला, पण इकडे खूप लोक खूप जोर जोरात बोलतायत. पण मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय खातोय. हा, अमेझिंग आहे ना, अमेझिंग. हे बघा, बेने सॉफ्ट उत्तप्पा जे युजली आम्ही खातो, ही चटणी जे लोक अनलिमिटेड देतात. आणि मला पण अर्धा देऊन ठेवलाय. ह्याच्या पुढचं चेत्तीनाडवाला येणार आहे ना अप्पम, ते पण खायला मजा येईल. गाईज फायनल गोष्ट आलेली आहे. आणि बिचारी शिवानीने स्वतःसाठी आज आईस्क्रीम पण नाही मागवलं, कारण बिचारी घाबरली आहे थोडीशी. हेअरकट आहे ना, हेअर कलर आहे ना आज, खूप टाइम नंतर, तर घाबरली आहे. पण मला एक कळत नाही, मग इथे चमचे 2 का आणलेत? टेस्ट माझ्या चमच्याने करणार टेस्ट, माझ्या चमच्याने करणार टेस्ट. बघायला यार लिस्ट नाहीये ना भाई. हे आणि कधी पण तुम्ही याल ना बनाना लीफला, मी तुम्हाला खूप सांगतोय, कधीच आईस्क्रीम मिस ना करू, प्लीज खा. टेस्ट शिवानी थोडीशी गेली तरी चालते. एक स्कूप पडणार आहे असं वाटतंय. ए थांब, मी देतो तुला, थांब. पहिला बघा वेस्ट कसं करते बघ. दोबारा इन गलियों में इस बार बाल काटणे नाही, बाल कलर करणे. कसं वाटतंय तुला? हा ग, लास्ट टाइम माझ्या छान काळ्या केसांना बघून घने काले तेरे बाल लास्ट टाइम देखेंगे आज. हा, आता ह्याच्यानंतरचा समज ना, 1 2 3 ह्याच्यानंतरचा समज ना. काय बोल, फक्त तू काही बोल. किती मस्त कलर केला, पण छानच वाटेल. हा, असं वाटतं तर आहे आता. एवढ्या मुली करतात असं वाटतं तर आहे आता. वाटायची हरकत नाही. चला लिफ्ट मध्ये, चला चला, या माळा दाबा. काय फर्स्ट ना, मला नाही माहित जादू काय होती पण याच्यात. ऑटोमॅटिक अबे येडी, अबे येडी, जादू बिदू बोलते. चला, आय थिंक सेकंड फ्लोर. थांब जरा बघूया इथे. हेच हाऊस ऑफ एअर. चला, हे बघा, हाऊस ऑफ एअरला आम्ही आलेलो आहोत. डिस्कस करतायत काय करायचे. जे लोक असे सगळे ठेवतात त्यांच्या दुकानात, ते लोक किती चांगले असतात. हा, जे लोक आपल्या बायकांसोबत येतात टाइमपास करायला, त्यांना खायला भेटतं, त्यांना किती मजा आहे भाई. पैसा लग रहा आपको. खूप कन्फ्युज आहे मी आलेली विचार करून की मी ब्राऊन करेन, बट इथे मी येऊन विचार केला की रेड करेन. हे भाई, तू एवढं कसं चेंज करू शकते भाई, ब्राऊन वरनं रेड? लेट्स सी. हे बघा, फोटो बिटो बघणं चालू आहे. हा, फोटो ब्लर करूया ना, ब्लर करूया आपण. चल, ऑल द बेस्ट. हा, चांगलं होऊ द्या. So we going brown our family, brown but little bit of red, but not as vibrant as red. It is naturally blended, plum red sort of, but also brown. And I think you like the pattern balayage more than highlights.
so that it looks blended. तो start हम थोड़ा यहाँ से करेंगे and it will go like it's a hand painting basically. It doesn't have proper patterns. So वो blended लगेगा. अगं तू काय करायला आली आहेस इकडे आणि काय करत बसली शिवानी? हा, इकडे तू केस रंगवायला आली आहेस, तू जीभ रंगवण्याची कामं खूप करतेस. दिवसांनी मी अल्पेनलिबे बघितलं तर बनताय. अल्पेनलिबे तो खूप बनतो. वर्षांनी. खूप वर्षांनी खाते ना. सेम टेस्ट आहे का बदलली आहे? Same. सेम टेस्ट आहे ना. स्कूलमध्ये खूप खायचे. याची टेस्ट तर सेम आहे पण तुझे केस आता सेम नाही दिसणार आहेत परत. जे काय चांगले बेटर दिसणार. बेटर. ऑल द बेस्ट. हा पण मी काय म्हणतो, भाई एकदम भावलीसारखी दिसते बाई. गप. खरं इकडे बघ, एकदा इकडे बघ. तू त्यांना सांगत होती की तू केसांची खूप काळजी घेते आणि मी तेल लावतो, ते कोण सांगणार? हा तेल लाव. 15-20 मिनिटं झाली बाई, तुला असा बांधून का ठेवलाय? कलर बनवतात. कलर बनवतात एशियन पेंट्स. एशियन पेंट्स. एशियन पेंट्स. कशी कशी दिसते बघ मला, गोड दिसते. अगं तुला काय वाटतं का? काहीतरी वाटलं पाहिजे तुला. ही मुलगी मला बोलली 1-1.5 तास लागेल, त्यात होऊन जाईल. इकडे आल्यावर ह्यांनी मला सांगितले, ह्यांनी आणि ह्यांनी 4 तास लागतात. 4 तास काय करू आई? हा, अरे व्हिडिओ तर एडिट करतोय, इकडे सगळं चाललंय. 4 तास शिवानी. तुला हेअरकट पण तर करायचं. तू आता ये, तू बघ, तुझं हे हेअरकट होते, हे होऊ दे तुझं, मग तुला बघतो मी ना. अरे रे रे रे, बिचारी ग, बिचारीचे पाय दुखतायत का? कोणाला तरी घरी वाटलेलं मला पायाचं देणार आणि दिलंच नाहीये. पायाचं दिलंच नाहीये. कसं वाटतंय? बोल ना, हे बोल ना, आता काय आलंय? बोल ना, हे बोल ना. हा, बोल मला ना, काही हे. नाही वाटत आहे. हा, आत्ता रडत होती ना मगाशी, पाय दुखतात म्हणजे पाय दुखतात. हा, बोल ना, हे. मला फिरता फिरता बघा काय दिसलं, शिवानीचा भाऊ. शिवानी, तुझा भाऊ गौरांग नाही. चांगलं होतं बाई, चांगलं होतं. चाल, हा बघा ना, ह्याला घरी घेऊन जा बघ गोंड्यासाठी. अरे येतो का? आजचे तू मठाधिकारी समजा क्या. आता मी इथे बसल्या बसल्या व्हिडिओ एडिट केली, पूर्ण व्हिडिओ एडिट झाली आणि शिवानी काय करते तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, हे बघा. अरे काय इकडे बिचारा नवरा इकडे कोपऱ्यात एवढ्या जागेवर बसून व्हिडिओ एडिट करतोय, इकडे वडापाव खातो यार, वडापाव. नाही शकत, तुला मला भारवावं लागेल. ए नाही नाही, असं कसं? खरं मग जाऊ दे, मग मीच खातो ना. तुम्ही मुलुंडमध्ये किती क्रेझी गोष्टी मिळतात. शपथ, मुलुंडमध्ये सगळं भेटतं आणि वेगळं. हे मी नाही खाल्लंय, म्हणजे ठाण्यात भेटू शकतंय. नाही, ठाण्यामध्ये एक आहे तंदुरी वडापाव. हा मसाला वडापाव. तंदुरी वडापाव मी खाल्लाय आणि मला आवडलाय तो. तर ह्याचा बोलते ना, कोपरीचा. हा, कोपरीचा. मी तो खाल्लेला आहे. हे मी कधी नव्हतं खाल्लं, हे मी बघितलं पण आजपर्यंत. आणि मुलुंडमध्ये अशा नवीन नवीन गोष्टी बघायला. ओह, ट्राय करूया समजे, डिस्टर्ब मत करू हमको, अपना काम. मस्त वाटतं. भाई मला पण मजा येते. या मुलाने हेअरकट केला आणि आता हेअर स्पा पाहिजे जस्ट बिकॉज मला मसाज मिळाला. 2 वर्ष जमान वाटतं मी, 2 वर्ष दाढी गेला. माझा हेअर कलर तुम्हाला दाखवलाय थोडं. प्लीज माझे फोटो ना काढू आता इतके. ओ माय गॉड. शिवानी, तुला एक गोष्ट दिसते का खाली? हा, तुला नाही मिळाली? मला नाही मिळाली. तुला नाही मिळाली? अरे रे 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 रे, सॉरी. हा सॉरी, जाऊ दे, नेक्स्ट टाइम देतील ना तुला. इथपर्यंत पोहोचलास यश. हा, इथपर्यंत एवढं डोळे. यश जाम फनी वाटतंय. मी आतून संतुष्ट आहे. हा, संतुष्टी इज इक्वल टू फनी. आता काय करणार त्याला? हा, काय बोलायचं त्याच्याबद्दल? आणि अजून कसं वाटतंय? अमेझिंग. खाली पायाचं चालू आहे. मी झोपलोय भाई, गाडी चालव आता. कोणाशी बोलतोयस पण तू? मोठी आली तू, मुद्दाम करते ना, त्या दिवशी मी करत होतो त्यासोबत. जोरात बोल, ऐकू नाही येते. अमेझिंग स्पा नंतर आणि हेअरकट नंतर बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर आम्ही गाडी कुठे लावली तेच विसरलोय भाई. मला एक कळत नाहीये, आपण कुठेतरी अशा जागेवर लावलेली, पण आता ती दिसतच नाहीये भाई. उचलली काय? पागल आहे का? उचलणार कशी गाडी? सापडतच नाही भाई, सापडतच नाही दूर दूर पर्यंत. यार, आपण एअरटॅग टाकायला पाहिजे होतं. एअरटॅग आहे का आपल्याकडे?
नाही मी तेच म्हणते घेऊन टाकायला पाहिजे होतं. आम्ही हा विचारच नाही केला. आम्हाला गुगल मॅप्स ते तर सापडलं सलॉन, पण गाडीचं लोकेशन कसं सापडणार? खरंच तू आपण या रोडवरती लावली तरी आहे का? मला नाही माहित ब्रो, खरंच मला नाही आठवत. 6 तास गेले तिकडे, 6 तास नंतर नाही आठवत कुठे लावली, काय केलीये. थांबा जरा बघतो, गाडी शोधते, मिळेल मला वाटतं कुठेतरी मिळेल. थांबा. फायनली गाईज आमची गाडी भेटली. पण आमची गाडी मी शोधून काढली. शिवानीचं कसं होतं माहिती का, लोकेशन आठवतंय तिला कसं कुठे लावलेली. बोलते अरे आपण जिथे लावलेली तिकडे कुत्र्यांनी शी करून ठेवलेली ना, मग तिकडे जावं लागेल आपल्याला बघायला. हा कसं करणार होतो आपण ते? वास घेत जाणार होतो. कोण कुठे आणून ठेवलंय गाडी माझी आमची. चला तर गाईज एकतर खूप टाइम नंतर मी हेअर कलर केलेला आणि मी ब्राऊन करणार होती बिकॉज मला भीती वाटते एक्सपेरिमेंट करायला. आणि तिथे जाऊन मला असं वाटलं की आपण थोडंसं रेड फॅमिली मध्ये जाऊया. आय डोंट नो वाय, पण मला असं वाटलं. आणि तिने जो कलर केलाय, ओ माय गॉड, एकदम असा ब्लेंडेड आणि मला जसा हवा होता. जास्त गॉडी नाही, काय नाही. आता काळोख आहे म्हणून इतकं दिसत नाहीये, पण मी फोटोज टाकेन. त्यांनी जे फोटोज पण काढले ना ते पण दाखवेन. इतका भारी वाटतोय ना, खूप अमेझिंग. मला पण खूप कलर आवडला. मला असं आलेलं की कलर करते तर मग उगाच असं नको व्हायला की खूप काहीतरी फ्लॅशी होईल, पण एकदम सुंदर कलर. आणि तुझा हेअरकट पण खूप. माझा हेअरकट तर भाई, ती मला बोलली की आपण एक्सपेरिमेंट करूया का, हे 0 वाला करते, आपण एक्सपेरिमेंट करून बघूया का. मी बोलला हा ठीक आहे चालेल, कारण मला माहिती ती चांगलं कापते, तर मग काय हरकत नाही. तर मला जाम आवडला जसं हे आता दिसतंय ना, मला खूप आवडला. मी तिला बोललो की अभी प्लीज याद रखो अपन यही करेंगे हर बार. आणि माझं दाखव ना. हा आहे बघा फ्लॅश मध्ये. हो दिसतोय. एकदम भारी वाटतोय, अमेझिंग दिसतोय ब्रो, मस्त आहे. आता मी ऑब्सेस झाली आहे या कलर सोबत. आणि हा महोगनी कलर आहे. मी खाली तिचं इंस्टाग्राम वगैरे टाकेल, तुम्ही बघाल. तिचं वर्क खूपच अमेझिंग आहे आणि तुम्हाला पण करायचं असेल तर नक्की जा. मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि गाईज हे काही प्रमोशन वगैरे नाहीये, नाही हे जेन्युइन आपलं सांगते की मला तिचं वर्क भरपूर आवडतं. येस. आणि तिथे तिकडे त्यांची सगळ्यांची वाईब, त्या जागेचीच वाईब अशी की मजा येते. आमच्या जवळजवळ आज किती टाइम गेला आपला? 6 तास गेले तिथे. माझा व्हिडिओ पण एडिट करून झाला तसा, पण मजा येते. जेन्युइनली असं बघायला गेलं तर खूप अमेझिंग. तिथे वाईबच चांगलं, म्हणून आम्ही आता शक्यतो, मी तर तेव्हाच ठरवलं की नेक्स्ट टाइम हेअरकटला इथे देणार. पण आता मी तिला सांगून ठेवलं की माझा हेअरकट पण बघून ठेव, हाच करायचा मला परत. खरंच खूपच आवडलं मला हेअरकट. म्हणजे हेअरकट तर मी खूप आधीच केलेलं, बट कलर रिग्रेट नाही करणार मी. एकदा ट्राय करा जर तुम्ही करा. चला आता आपण जाऊया घरी. आपल्याला अजून काय करायचं? मम्मीकडे जाऊया, मम्मीला दाखवूया हेअरकट. आणि काय नाही सगळं तर आहे, फक्त उठणं घ्यायचं उद्यासाठी. उठणं भेटेल आपल्या इथे. ओके चला आता निघतो. बाय. गौरांगने आम्हाला हिरानंदानी मध्ये बोलवलं म्हणून आम्ही इथे आलो. लाइटिंग बघा काय सुंदर वाटतंय. आणि काय नेम एव्हरी इयर नाकात बोट घाल 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 घाल. बाहेर लाईट आहे, सगळ्यांना दिसू दे. अरे ही शहाणी काय करते माहितीये, असं करते. मी नाकात टाकताना ना बोट, अजय मी नाकात बोट नाही टाकत, तुझ्या नादात मी असं करत असतो. बोलते अरे घाल अजून नाकात बोट, बाहेरच्या लोकांना बघू दे, असं करते. लाइटिंग वगैरे आता इकडची बघा, द वॉक मधली. इकडे दिवाळी द्यायला मजा येते ब्रो. सॉरी, दिवाळी द्यायला मजा येते. शिवानी कुठे गौरांग? शोधतो आम्ही गौरांग. हे बघा कोणाचे केस आहेत, हे कोणाला भेटलोय बघा. आम्ही कोणाला भेटलोय? मॉम. अरे हातात काय नाही, मी कोणाला भेटलोय दाखवतोय. हातात बघतात काय? गौरांग, मॉम आणि पप्पा तिघं इकडेच आहेत. आम्ही आता इकडे जरा शॉपिंग करतो, टाइमपास करतो, लाइटिंग विटिंग बघतो आणि मग घरी जातो. हे खाणार आहे काल, तुम्हारा भाई नाही खाणार आहे, कारण तुम्हाला भाई को बारीक व्हायचंय म्हणून मी नाही खाते. डायरेक्ट घरी जाणार. मी डोळे बंद करून मी गपचूप पाणी पित बसलो इथे. हे बघा तिघ जण. मस्त लागते. हा मस्त लागते. तू खाल्लं पण नाही अजून. वास आय एम इमॅजिनिंग ऑन माय जीव. ओ माय गॉड. सांग आता कसं आहे. जे जिभेवर एक्सपेक्टेड होतं ते नाही आलं, बट चांगलं लागतं. गाईज गौरांगचं ऐकू नका, पावभाजी खूपच अमेझिंग होती. तर आम्हाला माहितीये की आम्ही दिवाळीचा व्लॉग अजून टाकला नाहीये, पण या व्लॉग नंतर दिवाळीचा व्लॉग येणार आहे आणि तो खूपच सुंदर आहे, बिकॉज आम्ही त्यात लक्ष्मीपूजन सगळं एकातच टाकलंय. आणि आम्हाला थोडेसे आम्ही बिझी होतो. आता पण आम्ही पुण्याला चाललो आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आमचे पुढे 1-2 व्हिडिओ नाही आले तर प्लीज अंडरस्टँड. ते रिझन आम्ही तुम्हाला नंतर आरामात सांगू. तर दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. फक्त हेअर कलर आणि हेअर जर्नीचा होता.
आणि आता पण तुम्ही बघू शकतात की आय थिंक हा दिवाळीच्या नंतर भाऊबीजेच्या नंतरचा आजचा दिवस आहे. स्टील माझ्या केसांचा कलर आणि जरा पण असे ड्राय नाही झाले, काय नाही, खूपच अमेझिंग वाटतंय. माझ्या दिवाळीमध्ये सगळ्यांना केस पण आवडले. सो येस, मी तिचं इंस्टाग्राम वगैरे टॅग करेन इन केस तुम्हाला चेक करायचं असेल तर. आणि यशला पण खूप कॉम्प्लिमेंट झालं त्याच्या हेअरकट साठी. याचा फेस प्रॉपर स्ट्रक्चर्ड वाटतं ना, तसं गोल दिसायचा. सो चांगले कापते ती. हा, तर येस, आता आम्ही पुण्याला पोहोचू. बघू, आम्ही ब्लॉग केला, जमला तर करू, नाही तर नाही. बट थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बाय.